मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा समाजाचा शिवकुटुंब मेळावा घेण्यात आला। यावेळी मराठा समाजातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाला मधुकर महाराज बारोळकर हे सुद्धा उपस्थित होते। चव्हाण सर, शिंदे सर, त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे कामाजी पवार सर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। मराठा सेवा संघाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं आणि चर्चा केली। मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील मराठा सेवा संघाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं आणि चर्चा केली। मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील जोपर्यंत समाजातली माणसं एकमेकाशी संवाद साधत नाही, त्यांनी एकत्रित येत नाही, तोपर्यंत एकमेकाच्या अंतरंगात काय आहे एकमेकाला कळत नाही। आणि म्हणून जो समाज एकमेकापासून तुटल्या जातो तो समाज क्रांती करत नाही। यासाठी शिकलेल्या बुद्धिजीवी आणि थिंक टँकवाल्या लोकांनी एकत्रित येणं, कारण कुठलीही क्रांती करायची असेल तर त्या समाजातील बुद्धिवान लोक जोपर्यंत एकत्रित येत नाहीत, नवनियोजन करत नाहीत, तोपर्यंत कुठलाही त्या ठिकाणी कार्यक्रम पुढे जात नाही। यासाठी आज जो कुटुंब मेळा आयोजित केलेला आहे, म्हणजे विविध रत्न समाजामध्ये असतात, औद्योगिक क्षेत्र असेल, सामाजिक असेल, कृषी असेल, शैक्षणिक असेल, या क्षेत्रामधले लोक आपल्या जवळपासच असतात, पण त्यांचा संपर्क होत नाही आणि एकमेकाशी परिचय होत नाही। यासाठी अशा प्रकारच्या मेळाव्यामधनं एका ठिकाणी लोकांना नंतर परस्पराबद्दलची माहिती होते आणि त्यातून स्नेहभाव वाढीला लागतो, संघटन वाढते आणि संघटन वाढल्यानंतर या ठिकाणी आपली चळवळ यशस्वी होते। आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय उपक्रम अगत्यशील आहे, चांगला आहे असं मला वाटतं। उपक्रमातून एक होईल की दबलेली माणसंसुद्धा काय करू शकतात हे त्यांच्या आत्मानुभवातून पुढे येईल। आणि काही लोकांना असं वाटतं की माझ्याकडं काही नाही, पण ज्याच्याकडं काहीच नाही असे नसलेले लोकसुद्धा त्या ठिकाणी काय करू शकतात। आपण म्हणतो शून्यातून स्वराज्य निर्माण होतं आहे, बरोबर आहे, पण शून्य नसणाऱ्यांनी पुन्हा स्वराज्य उभं केले, स्वतःचं राज्य। आणि म्हणून शून्य म्हणजे काय फार कमी किंमत नाही आहे, त्याच्या बाजूला जरी एक लावलं तर 10 पट त्याची किंमत वाढत असते। आणि म्हणून मी कधी नेहमी म्हणतो, अरे शून्य म्हणजे कमी नाही, शून्य तरी आमच्याकडे आहेच। आणि म्हणून पॉझिटिव्ह विचारश्रेणी या ठिकाणी अशा पद्धतीनं वाढत जाते आणि त्यातून बदल घडत असतात। मराठा सेवा संघ नांदेड आयोजित शिवकुटुंब मेळावा हॉटेल ताज पाटील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघ पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर काम करत असते। नांदेडमधील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कामाजी पवार साहेब, प्राचार्य डॉक्टर पंजाबरावजी चव्हाण सर, इंजिनियर VT शिंदे सर, पंडितराव कदम सर, कल्याणकर सर, उद्धव सूर्यवंशी सर, नामदेवरावजी फुटे, आमचे राज्याचे मार्गदर्शक अर्जुनरावजी तनपुरे सर, शेरा पाटील साहेब, माझे सहकारी ॲडव्होकेट सतीश जाधव सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला, यशस्वी झाला असं मी या ठिकाणी सांगतो। या शिवकुटुंब मेळाव्याचा एकमेव उद्देश असा आहे की एकमेकाचा होत असलेला म्हणजे संवाद हा दूर होत चाललेला आहे। या मेळाव्यामधून मराठा सेवा संघाचे विचार आपसामध्ये एकमेकाला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला शेअर करता यावेत आणि या विचारामधून या मराठा सेवा संघाला बळकटीकरण यावं या उद्देशाने हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता। या मेळाव्यामध्ये 70 सहकुटुंब परिवार या ठिकाणी सहभागी झालेले होते। त्यांची मुलं बाळं आणि पती पत्नी असे दोन्ही या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी चंद्रशेखरजी शिकरे साहेब, शिवाजीराजे पाटील यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हीच परंपरा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला वाटतं की होईल आणि आम्ही सुद्धा यापेक्षा मोठा शिवकुटुंब मेळावा आयोजित करण्याचा संकल्प केलेला आहे। आजचा हा शिवकुटुंब मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला, कारण असे मेळावा घेणे हे आजच्या काळाची खूप गरज आहे। कारण आज धाकधुकीच्या या काळामध्ये माणूस संवाद हरवत चाललेला आहे। त्या निमित्तानं आपल्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी शिव मेळाव्याची खूप गरज आहे। संस्कृतीपेक्षा तुम्हाला एकत्र करण्याचा प्रयत्न खेडेकर जय जिजाऊ, मी कल्पना पंजाबराव चव्हाण, जिजाऊ जिल्हाध्यक्ष।
आणि आज इथं सेवा संघ आणि शिवकुटुंब विवाह म्हणजे शिवकुटुंब मेळावा आयोजन केलेलं आहे. ते खेडेकर साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की वैचारिक संघटना आहे हे. आणि त्याच्यामुळे आमचं मेंदू मस्तक मनगट त्यांनी सशक्त केलं. त्या विचारधारेतून ही संघटना निर्माण झाली आहे आणि सर्वात मोठं वैचारिक संघटन आहे या समाजाचं. तर ते सगळ्यात आजच्या म्हणजे देशाच्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर हे वैचारिक संघटन आहे. आणि आज जे समाजामध्ये असं वातावरण पाहतो की अंधश्रद्धा, अजूनही लोक सुशिक्षित आहेत पण समाजातलं वातावरण अगदी ढळून निघालेलं आहे. बुवाबाजी आणि जिकडे तिकडे जे वेगवेगळे प्रकार महिलावरचे होत आहेत. तर मला वाटते ह्या प्रकारापासून जर समाजाला वाचवायचं कोण असेल तर मराठा सेवा संघ अशी एकच वेळ चळवळ आहे देशातली सर्वात मोठी. आणि त्याच्यानंतर त्याचा जो पक्ष आहे ते जिजाऊ ब्रिगेड आहे, कारण तिथली वैचारिक संघटन आहे. तर हे सर्वात मोठं संघटन आहे जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ. आणि या संघटनेतून त्यांना हे सादर करायचं की समाजामधली सर्वात अंधश्रद्धा ही नष्ट झाली पाहिजे आणि एकमेकातला संवाद हा वाढला पाहिजे. माणसाने माणसाची माणुसकीच्या नात्याने वागणूक दिली पाहिजे. आणि माणुसापेक्षा मोठा धर्म कुठलाच नाही, मग तो शिवधर्म आहे. कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता माणसाने एकमेकाशी सोबत राहून कसं वाटचाल करावी हे या कुटुंब मेळ्यातून आम्हाला साध्य करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे साध्य करायचा सर्वजण प्रयत्न करत आहेत. कशी संकल्पना सुचली, कसं झालं? मराठा सेवा संघात काम करताना आपण काय काम करतो? जय जिजाऊ, सर्वांना जय जिजाऊ. मी ऍडव्होकेट सतीश कुमार जाधव, जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर. आजच्या आपल्या या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणता येईल आपल्याला की मराठा सेवा संघात काम करीत असताना आपण काय काम करतो, आपण समाजाचं काही ऋण लागतो का? समाजात ऋणाईत होणं फार गरजेचं आहे, पण ते ऋण घरच्यांना पण माहीत पाहिजे. आपण नुसतं येतो, समाजाचं काम करतो, घरी जातो, त्यामुळे चिडचिड कौटुंबिक कलह निर्माण न होता त्यांना बी समाजात घ्यावं आणि समाज त्यांच्या म्हणजे एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे आपण समाज जोडावा आणि त्याच्यातून आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक क्रांती घडावी हा या मागचा मूळ उद्देश होता. याची संकल्पना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब नेहमी सांगतात, कुटुंब संसद राहावी, कुटुंब संसद तयार करावी आणि एकमेकातून काय विचार प्रगल्भ व्हावेत, एकूण सहाय्य, एकूण मदत करावे, एकूण एकाचे म्हणजे मागे न खेचता म्हणजे वाईट विचाराला थारा न देता चांगले विचार करून आपण नेहमी पुढे चालावं या विचारातून ही आजचा कुटुंब मेळावा होता. आणि अगदी म्हणजे 70 कुटुंब येऊन सहकार्य करून आम्हाला, मी माझे सहकारी मित्र पंडित कदम सर, जिल्हा अध्यक्ष दक्षिण व मी स्वतः, आमच्या पाठीमागे राहणारे इंजिनियर शेरा पाटील सर, पंडित गोविंदराव कदम सर, शिवाजी पाटील आलेगावकर, संजय हंबर्डे, इंजिनियर VT शिंदे सर, राष्ट्रीय अध्यक्ष कामोजी पवार सर, राज्य उपाध्यक्ष पंजाबराव चव्हाण सर, कार्यकारी सदस्य नानाराव कल्याणकर सर, ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे सर व प्रदेश महासचिव इंजिनियर चंद्रशेखर शिकरे साहेब आणि शिवाजीराजे वीर भगतसिंग विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराजे पाटील यांनी यांच्या सखोल मार्गदर्शनातून आजचा हा कौटुंबिक सोहळा म्हणजे सोहळ्याची शिदोरी आम्हाला दिली. ती शिदोरी आम्ही सोडली आणि घेतली. आणि येणाऱ्या काळात आता स्थळ काही सांगता येणार नाही आपल्याला, येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही भव्य असा कुटुंब सोहळा व विविध कक्षाचे मेळावे आपण घेऊ. धन्यवाद. जय जिजाऊ. आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने मराठा सेवा संघाचा शिव कुटुंब मेळावा आयोजित केला होता. या कुटुंब मेळाव्यासाठी जवळपास 70 फॅमिली इथं उपस्थित होत्या. त्या फॅमिलीमध्ये लहान मुलापासून मोठ्या युवक, तरुण, विवाहित आणि एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा उपस्थित होते. या मेळाव्याचं वैशिष्ट्य हे होतं की मराठा सेवा संघामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल, त्यांच्या कुटुंबामध्ये तो व्यक्ती काय काम करतो, किती पवित्र काम करतो हे कुटुंबाला स्वतः समजावं. म्हणजे त्यांच्या आचरणामध्ये कुटुंबाला त्यांना वेळ देण्यामध्ये किंवा त्यांचा संकल्प काय हे समजून घेण्यामध्ये हे होईल. यासाठी औरंगाबादहून मराठा सेवा संघाचे महाराष्ट्राचे सचिव आदरणीय चंद्रशेखर शिकरे साहेब पहिल्या सत्रात मार्गदर्शन केलं. त्यांनी हिंदू संस्कृती बदला आणि शेतकरी संस्कृती बदला आणि आपण कसं आपल्या मानवाचा आणि महिलांचा सहभाग या उत्क्रांतीमध्ये कसा राहिला, त्यापासून महिलांचं महत्व किती होतं पूर्वी हिंदू संस्कृतीमध्ये, आताही महत्व दिलं तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही. आपण ते दिलं पाहिजे. आपल्या घरी संसद भरली पाहिजे आणि एकत्रितपणे प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर शोधलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये विशेषतः महिलांना त्यांच्या सोल्युशन मध्ये, विचारामध्ये, देवाणघेवाणामध्ये महिलांना सहभागी करून घेतलं पाहिजे. म्हणजे त्या कुटुंबाची, त्या समाजाची दिशा विकासाची बदलेल आणि समाधानी आणि आनंदाने आरोग्यमय जीवन जगतील. हा उद्देश सफल करण्यासाठी मग त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचं मनोगत घेतलं, त्यांच्या दोघाही नवरा बायकोचं मनोगत घेतलं आणि शेवटी आदरणीय इंजिनियर शिवाजीराजे पाटील यांनी समारोप केला की आपल्याला कसं जगायचं हे आपल्या हाती आहे. आपण ठरवावं आणि त्या पद्धतीने जगावं. समाजाच्या उपयोगासाठी जगायचं का समाजाच्या काही न करता आपलं जीवन संपवायचं हे आपण स्वतः ठरवलं तर आपण मराठा सेवा संघामध्ये काम करावं. हे विचार पुढे समाजापर्यंत न्यावेत आणि देशाचं उन्नती करावी हा उद्देश होता. असे मेळावे वारंवार होतील का? मग या मेळाव्यातून काय प्रेरणा द्याल, काय संदेश द्याल? आताच नांदेड जिल्ह्यासाठी जरी सांगलं पण डॉक्टर पंजाबराव चव्हाण सर आहेत, पी.के. कदम सर आहेत आणि सूर्यवंशी आपला सतीश जाधव सर आहेत. तिघांनी मिळून ठरवलेले आहे की मे मध्ये एक मोठ्या प्रमाणावर असाच मेळावा होईल. असेच मेळावे महाराष्ट्रात होतील. देशाचाही मेळावा कर्नाटकमध्ये म्हैसूरला डॉक्टर सोपानराव क्षीरसागर मामा आयोजित करतायत देशाच्या मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी, किंवा कान्हा नॅशनल पार्क आहे मध्य प्रदेशमध्ये. देशाचे 2 मेळावे होतील किंवा एक तरी मेळावा या दोन्ही ठिकाणापैकी होईल आणि महाराष्ट्रात सतत प्रत्येक जिल्ह्यात हा मेळावा होणार आहे. धन्यवाद.